तर मित्रांनो बघा, दवाखाना झाला आहे आता. काय काय डॉक्टरनं सांगितलं, काय काय नाही ते तुम्हाला सगळं आता घरी गेल्यास सांगतो मी. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज जायलो आहे मी घरी, तुम्हाला घरी गेल्याच्यानंतर सगळं सांगतो मी. चला भेटू आपण लगेच. तर बघा मित्रांनो, आलो आता आम्ही घरी सगळेजण. तर तुम्हाला सांगतो मी डॉक्टरनी काय सांगितलं, काय नाही, दवाखान्यात काय काय झालं हे सगळं सांगतो. का नाही साथी? हो, आता सगळं सांगूत काय काय करायचं. हां, साथी पण आई पण, आईला पण धावलं आहे थोडं दवाखान्यात, ते पण सगळं. त्याच्यामुळं आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सगळं सांगतो. डॉक्टरांनी काय काय सांगितले, काय काय नाही डॉक्टरने. होय साथी? हां. चला घरात. तर मित्रांनो, घरी आल्या तुम्हाला सांगायचं होतं काय झालं काय नाही दवाखान्यात. स्वातीचं थोडं डोकं दुखायला होतं, म्हणून स्वाती झोपली होती. झालं का डोकं कमी? झालंय थोडं. हां, थोडं झालंय. थोडं झालं आहे. आणि तिचं मागा आम्ही आलतो 2 वाजता आलतो आम्ही. तवर मग स्वातीचं डोकं दुखायलं म्हणून म्हणलं पुन्हा काढावा ब्लॉग, काय झालं काय नाही. दुखायलं डोकं झालं आता बरं. हां, झालंय. मग ते स्वाती झोपली होती, मग डॉक्टरने काय सांगितलं काय नाही ते म्हणलं पुन्हा आपण थोड्या वेळानंतर व्हिडिओ बनवावं म्हणलं. स्वातीचं दुखायले, तिचं उठल्या झोपेतून म्हणले झोपायचे आता का नाही. त्याच्यामुळं तर तुमचं सगळ्याचं म्हणणं आहे की डॉक्टरनी काय सांगितलं स्वातीला काय नाही. तर आईला बी घेऊन गेलं तर मी, तर आईची पण शुगर वाढली होती. त्याच्यामुळं आईला पण दवाखान्यात धावलं. भरपूर आईची शुगर झाली जास्त, त्याच्यामुळं आईला पण दवाखान्यात नेलं आणि स्वातीला पण नेलं का नाही का. मला तर एवढं काय जमा नाही बोलाय आज. बोला की. झालं का तब्येत काय ती डोकं वाटायला कमी का नाही? वाटायला. मग तोंड का तशी करायला हां. तर डॉक्टरनी असं सांगितलं आहे की स्वातीला 10 दिवसानं परत या म्हणले डॉक्टर. आता काय डॉक्टरली समजलं नाही. तर डॉक्टरनी सांगितलं आपली की 10 दिवसानं परत या का नाही स्वाती. काय त्यांनी समजलं नाही डॉक्टरला पण, त्याच्यामुळं हां डॉक्टर म्हणले हां 10 दिवसानं परत या सोनोग्राफी करायला. हां 10 दिवसांनी डबल बोलले हां. सोनोग्राफी कराय. तर बघा मित्रांनो, 10 दिवसानं बोललेलं सोनोग्राफी कराय. तेवढंसं काय मी गेलं तेव्हा असं गोळ्या हे आणल्या. गोळ्या ती दिल्यात, पुन्हा तपासलं. गोळ्या दिल्या, तपासलं. आईला पण शुगर लयमध्ये झाली होती, त्याच्यामुळं गेलो आम्ही. आईतले शुगर पण आईच्या बी हाताला थोडं लागलेलं आहे, त्याच्यानं म्हणलं आईला पण घेऊन जावं आणि स्वातीला पण घेऊन जावं. स्वातीचं बी दुखायलं तर आईचं पण शुगरसाठी आईला पण बोललेलं 2-4 दिवसानं आणि स्वातीला 10 दिवसानं बोललेलं आहे डॉक्टरनी का नाही. 10 दिवसानं डॉक्टरनी या म्हणले, कारण की कलरची सोनोग्राफी करायची म्हणले. हां कलरची करायला सांगितलं. कलरची सोनोग्राफी करायला सांगितले डॉक्टरनी. 10 दिवसांनी या म्हणलेत. म्हणून ते गोळ्या तर वरचं आपण घेतल्यात, गोळ्या औषध आणल्यात का नाही. लय दिल्यात गोळ्या तर. हां लय दिल्यात. हां. मग डोकं दुखायला लागले तुझं सारखं डोकं दुखायले, पोटात दुखायले, मग देते की गोळ्या का नाही देणार. लय दिले, 4 बॉक्स दिले तेवढे मोठे. म्हणजे पोटात दुखायले, डोक्यात दुखायले, मग देणार की 4 देतील बॉक्स. म्हणजे तुझं राहिले, म्हणजे आपल्याला पण व्हिडिओ काढायचे चांगले चांगले कॉमेडी म्हणून म्हणलं हाय. वाटायला बरं आता. वाटायला. ते आपण गेलो पहिल्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला सांगितलं आपण गेलो स्वातीच्या पोटात थोडं दुखायले म्हणून. आणि त्याच्यानंतर डॉक्टरने हे सांगितलं की 10 दिवसांनी परत या तुम्ही आणि कलरची सोनोग्राफी करा. आणि आईला पण बोलवलं, कारण की आईच्या बी शुगर जास्त झाली का नाही. हो, आईचा पण शुगर जास्त. तर बघा हो का, घर हे असं झालं आहे. आता वास्तुशांती आहे घराची करायची आम्हाला का नाही. हो, आता सगळं झालंय, फक्त वास्तुशांती राहिली.
आई बसली तिकडं आता सगळं स्वातीची झाली फाईल ही सगळी केली का नाही. हां. सगळं डॉक्टरनी व्यवस्थित सांगितलं आहे, फक्त म्हणले 10 दिवसांनी या सोनोग्राफी करा, सगळं ठीक आहे असं तसं. तर मित्रांनो सपोर्ट राहू द्या तुमचा, असं आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग असं सांगत राहतो जे आहे ते. तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये कमेंट केलं त्या म्हणून आपण दुसरा ब्लॉग बनवला, बरोबर का स्वाती? कमेंट केलं म्हणून दवाखान्यात काय झालं स्वातीला काय नाही सांगा, त्याच्यामुळं म्हणलं हे ब्लॉग बनवला तुम्हाला सांगावं तुमचं म्हणणं. राहिले खोकला येईल खोकला यायला. स्वातीची तब्येत थोडी खराबच आहे आणखीन. आतापर्यंत झोपली होती ती. हां हो. झोपली होतीस ना. मला पण जास्त बोलायचं कळत नाही, त्याच्यामुळे 1-2 शब्द डबल पण होते मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या. हे नवीन आहे ब्लॉगर, हे मला येत नाही. तुम्ही पहिलं सांगितलं म्हणून तर आपण ब्लॉग बनवायला. तुम्ही असेच चांगले कमेंट केले तर आम्ही नवीन तुमच्यासाठी असं चांगले ब्लॉग घेऊन येत राहीन. आणि आमचे इंस्टाला पण तुम्ही व्हिडिओ बघायच लागला आणि यूट्यूबला पण व्हिडिओ बघता तुम्ही. तुमचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही सारखं ब्लॉग अपलोड करायला जमत नाही सारखं म्हणून पहिला आपण काढला होता व्हिडिओ त्या दिवशी, की लगेच म्हणलं आता तुम्हाला दुसऱ्या लगेच तुमच्या कमेंट आल्या म्हणून म्हणले बनवावा. बोल की तू काहीतरी काय म्हणू? काहीतरी बोल. राहिले सगळं राहिले. हसू नको. तर मित्रांनो आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करा तुम्ही पटपट, तेवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडे आता. तुम्ही असं जसं तुमचं पहिलं पण प्रेम आहे तसंच आम्हाला प्रेम राहू द्या आणि पटपट 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करा. जास्त काय आपल्याली अपेक्षा नाही करण्यासाठी. हो, जसं इंस्टाला 2 लाख फॉलोअर झाले तसं आता यूट्यूबला 1 लाख सबस्क्राईब कंप्लीट करायचे. 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. आता काही थोडेच सबस्क्रायबर बाकी आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. यूट्यूबला सबस्क्रायबर 2 लाख झालेले आहेत आपल्याली इंस्टाग्रामला. आणि काय यूट्यूबचे तर तुम्हाला माहितीच आहे आपले सबस्क्रायबर किती आहेत किती नाही. त्याच्यामुळं पटपट आपल्याला सबस्क्रायबर करा नवीन असताना तर आपल्या चॅनलवर. तर आम्ही तुम्हाला असंच नवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी पटपट सबस्क्रायबर झालं. काय बोलायचं मला काहीच कळत नाही. का नाही? असं म्हणा की तुम्ही जर नवीन जण असेल ज्यांना सबस्क्राईब करा पटपट, तसं आपण बी नवीन चांगले व्हिडिओ काढू. नवीन चांगले व्हिडिओ आम्ही काढत राहतो, त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबला सबस्क्रायबर करा आमच्या. असंच का म्हणतो? ज्यांना नवीन आहे त्यांना आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी असे ब्लॉग काढत राहतो चांगले का नाही. आता इथून पुढं बी चांगलेच काढायचे आता तर. चांगलीच काढायची दादा इथून पुढं पण आवडलेली ब्लॉग. आणि तुम्हाला माहिती आहे आपण ब्लॉग सारखं पण काढत नाही. तुमची जास्त कमेंट आल्या तरच आपण ब्लॉग काढतोय. अहो तुम्हाला बोलायला जमत नाही म्हणून आपण सारखं काढत नव्हतं. आहे का, मला बोलायचं जमत नाही त्याच्यामुळं मी सारखं ब्लॉग काढत नाही. आणि हिला तर काय निश्चित 1 ते 2 शब्द येतात बोलाया. होय एवढं तर म्हणायले की मी तेवढं बोलायचंच नाही शिकले म्हणून तेवढं. नाही तर माझंच एकट्याचं तोंड दुखतंय, मी डबल शब्द बोलताय काय. मी सांगते की तुम्हाला नाही आलेलं. सांगते लय हुशार झालीस तू आता इथं आल्यापासून, लग्न झाल्यापासून का नाही. तर मित्रांनो चला भेटूया आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आता ब्लॉग आमचा कसा वाटला कसा नाही कमेंट करा. चला बाय कर. बाय.